हॅलो अँड गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. स्वागत आहे तुमचं मेगाबिट एज्युकेशनच्या यूट्यूब चॅनलवर. चला बघूया आजचे व्होकॅब्युलरीचे वर्ड्स, वन वर्ड सबस्टिट्यूशन, इडम्स अँड फ्रेजेस आणि मिसस्पेल्ड वर्ड. सो फर्स्ट वर्ड आहे आपला आजचा तो आहे कंडेम. कंडेमचं मिनिंग काय आहे तर एक्सप्रेस कम्प्लीट डिसअप्रुव्हल ऑफ ऑर सेन्श्युअर, म्हणजेच काय नापसंती दर्शवणे किंवा निषेध करणे, त्याला आपण काय म्हणतो कंडेम. कंडेम म्हणजे काय होते तर नापसंती दर्शविणे किंवा निषेध करणे. सिनोनिम्स काय आहेत तर सेन्श्युअर, क्रिटिसाइज आणि कास्टिगेट हे आहेत सिनोनिम्स कंडेमचे. आणि अँटोनिम्स आहेत प्रेज, कमेंड आणि एंट्रस्ट. ओके, सो त्याचं युजेस बघून घेऊया आपण. कंडेमचं कशा प्रकारे करण्यात आलेलं आहे सेंटेन्समध्ये. तर युजेस काय आहे, मोस्ट लीडर्स राऊंडली कंडेम्ड द अटॅक, म्हणजे बहुतेक नेत्यांनी काय केलेलं आहे, जो हल्ला झालेला आहे, अटॅक झालेला आहे, त्याला तीव्र निषेध दर्शविला आहे असं आपण म्हणू, किंवा तीव्र निषेध त्यांनी केलेला आहे. मोस्ट लीडर्सनी, बहुतेक नेत्यांनी, तर असा यूज करण्यात येते कंडेमला सेंटेन्समध्ये. तर कंडेम म्हणजे काय होते, नापसंती दर्शविणे किंवा निषेध करणे. नेक्स्ट बघूया. नेक्स्ट वर्ड आहे प्रमोलगेट. प्रमोलगेटचं काय मिनिंग आहे, प्रमोट ऑर मेक वाइडली नोन अन आयडिया ऑर कॉज, म्हणजेच जाहीर करणे किंवा प्रसिद्ध करणे, जाहीर करणे किंवा प्रसिद्ध करणे, त्याला म्हटलं जाते प्रमोलगेट. जाहीर करणे, प्रसिद्ध करणे किंवा घोषणा करणे, याला काय म्हटलं जातं प्रमोलगेट. सो सिनोनिम्स काय आहेत, पब्लिसाइज, स्प्रेड, कम्युनिकेट. आणि अँटोनिम्स आहेत ॲब्रोगेट, कलेक्ट आणि कन्सील. तर याचं बघूया आपण प्रमोलगेटचं सेंटेन्समध्ये कसं यूज करण्यात आलेला आहे हा वर्ड. सो दिस ऑब्जेक्टिव्स हॅव टू बी प्रमोलगेटेड विदिन द ऑर्गनायझेशन, म्हणजेच ही उद्दिष्ट जे आहे ते संस्थांमध्ये जाहीर करावी लागतील असं म्हणण्यात आलेलं आहे या सेंटेन्समध्ये. हे जे उद्दिष्ट आहे, त्यांचे जे ऑब्जेक्टिव्ह आहे ते काय करण्यात येईल, संस्थांमध्ये जाहीर करावी लागतील असं म्हणण्यात आलेलं आहे. सो असं यूज करण्यात आलेलं आहे प्रमोलगेटला सेंटेन्समध्ये. नेक्स्ट वर्ड बघूया. नेक्स्ट वर्ड काय आहे स्टिग्मा. स्टिग्माचं काय मिनिंग आहे तर अ मार्क ऑफ disgrace associated with a particular circumstances, quality or person, म्हणजेच काय तर काळीमा किंवा कलंक किंवा लांछन सुद्धा आपण त्याला म्हणू शकतो. काळीमा, कलंक आणि लांछन हे मराठी वर्ड आहे कशाचे, स्टिग्माचे. सो स्टिग्मा म्हणजे काय होते, काळीमा, कलंक, लांछन. ओके, सिनोनिम्स बघूया काय आहेत, शेम, डिसग्रेस, डिसऑनर. आणि अँटोनिम आहेत ऑनर आणि क्रेडिट. सो आता युजेस बघून घेऊया आपण स्टिग्माचा कसा यूज करण्यात आलेला आहे सेंटेन्समध्ये. स्टिग्मा म्हणजे काय होते तर काळीमा, कलंक आणि लांछन. सो द स्टिग्मा ऑफ हॅव्हिंग गॉन टू प्रिझन विल ऑलवेज बी विथ मी, म्हणजेच तुरुंगात गेल्याचा जो कलंक आहे तो नेहमीच माझ्या सोबत राहील असं या सेंटेन्समध्ये म्हणण्यात आलेलं आहे. तर तुरुंगात म्हणजे प्रिझनमध्ये गेलेल्याचं जे कलंक आहे, जे स्टिग्मा आहे ते नेहमीच त्याच्यासोबत राहील असं या सेंटेन्सचं मिनिंग आहे. तर स्टिग्मा म्हणजे काय होते, कलंक, काळीमा किंवा लांछन. नेक्स्ट बघूया वर्ड. नेक्स्ट वर्ड आहे कंप्लायन्स. कंप्लायन्सचं काय मिनिंग आहे बघूया. सो एक्सेसिव्ह ॲक्विसन्स. एक्सेसिव्ह ॲक्विसन्स म्हणजे काय होते तर मान्यता, कायद्याचे पालन, संमती किंवा अनुपालन म्हणजे काय होते कंप्लायन्स. सो सिनोनिम आहेत ॲक्विसन्स, ॲग्रीमेंट आणि ॲसेंट. आणि अँटोनिम्स आहेत डिफायन्स. आता युजेस बघून घेऊया आपण कंप्लायन्सचा कसा करण्यात आलेला आहे.
द अपॅलिंग कम्प्लायन्स विथ गव्हर्नमेंट व्ह्यूज शोन बाय द कमिशन. म्हणजेच आयोगाने दर्शविलेले जे सरकारी मतांचे काय केलेले आहे, भयानक अनुपालन झालेले आहे. सो आयोगाने दर्शवलेल्या सरकारी मतांचे भयानक अनुपालन असा ह्या सेंटेन्सचा अर्थ आहे. सो कंप्लायन्स मध्ये काय अनुपालन, म्हणजे अनुपालन हा यूज करण्यात आलेला आहे. कंप्लायन्सचं मीनिंग आणि अपॅलिंग म्हणजे एकतर भयानक होऊ शकते, भयानक आहे. आणि काय म्हणण्यात आलेलं आहे की आयोगाने जे दाखविलेले आहे सरकारचे मत, सो ते भयानक अनुपालन आहे असं या सेंटेन्सचं मीनिंग आहे. आणि कंप्लायन्स म्हणजे होते मान्यता, कायद्याचे पालन किंवा संमती किंवा अनुपालन. नेक्स्ट बघूया. नेक्स्ट आहे वन वर्ड सबस्टिट्यूशन. सो वन वर्ड सबस्टिट्यूशन मध्ये फर्स्ट काय आहे तर वन हू कॅनॉट बी करेक्टेड. वन हू कॅनॉट बी करेक्टेडला वन वर्ड मध्ये काय यूज करण्यात येतं इंग्लिशमध्ये, इनकॉरिजिबल. इनकॉरिजिबल असा यूज करण्यात येतो, ज्याला काय वन हू कॅन नॉट बी करेक्टेड असतो, जो की काय आहे अयोग्य आहे. इनकॉरिजिबल म्हणजे काय होते अयोग्य किंवा सुधारता येणे अशक्य असा, म्हणजे ज्याच्यामध्ये सुधारणा नाही करू शकत त्याला काय म्हटलं जाते इनकॉरिजिबल, अयोग्य. नेक्स्ट आहे इनिप्टनेस. इनिप्टनेसचं काय मिनिंग आहे लॅक ऑफ स्किल्स. म्हणजे काय आहे जो अकार्यक्षम आहे, जो अकुशल आहे किंवा अयोग्यता आहे ज्याच्यामध्ये, त्याला काय म्हटलं जातं इनइप्टनेस. सो इनइप्टनेस म्हणजे काय होते अयोग्यता, अकार्यक्षम किंवा अकुशलता. ओके. सो लॅक ऑफ स्किल म्हणजे जो काय आहे ज्याचे स्किल्स जे आहे खूप कमी आहे, म्हणजे अकुशल आहे तो, त्याला काय म्हटलं जातं वन वर्ड मध्ये इनएप्टनेस. नेक्स्ट बघूया मिसस्पेल्ड वर्ड. सो फर्स्ट वर्ड आहे आपला आज मिसस्पेल्ड वर्ड मधला करेक्ट जी स्पेलिंग आपल्याला बघायची आहे ज्याची, तो आहे इररॅशनॅलिटी. इररॅशनॅलिटी ऑप्शन डी ही करेक्ट स्पेलिंग आहे इररॅशनॅलिटीची. ती काय आहे IRRATIONALITY. इररॅशनॅलिटी म्हणजे काय होते तर तर्कहीनता, तर्कहीनता किंवा असमंजसपणा, असमंजसपणा सुद्धा म्हटलं जातं इररॅशनॅलिटीला. आणि इररॅशनॅलिटीची स्पेलिंग काय आहे तर IRRATIONALITY. नेक्स्ट वर्ड आहे आपला तो आहे इलॉजिकॅलिटी. इलॉजिकॅलिटी ऑप्शन डी करेक्ट स्पेलिंग आहे इलॉजिकॅलिटीची. काय आहे ILLOGICALITY. इलॉजिकल तुम्ही ऐकलेलं असेल, सो त्याला LITY लावलेला आहे इलॉजिकॅलिटी. ILLOGICALITY इलॉजिकॅलिटी. त्याला काय म्हटलं जातं, सो मराठीमध्ये याचं मीनिंग आहे तर्कविरुद्ध, तर्कविरुद्ध किंवा तर्कास सोडून, म्हणजेच इलॉजिकल गोष्टी करणे, ज्याला काहीच लॉजिक नाही आहे अशा गोष्टी करणे, त्याला म्हणजे काय काहीच तर्क नाही आहे, त्याला काय म्हटलं जातं तर्क सोडून, इलॉजिकल, तर्क विसंगत. ओके. सो इलॉजिकॅलिटी म्हणजे काय होते तर्कास सोडून किंवा तर्क विसंगत. नेक्स्ट इडम्स अँड फ्रेजेस मध्ये फर्स्ट आहे ब्रॉड स्ट्रोक. ब्रॉड स्ट्रोक म्हणजे काय होते इफ समथिंग इज डिस्क्राइब्ड or defined with broad stroke then only an outline is given without fine details. म्हणजेच काय विस्तृतपणे, विस्तृत शब्दात सांगणे किंवा विस्तृतपणे सांगणे असा याचा अर्थ होतो ब्रॉड स्ट्रोकचा. ब्रॉड स्ट्रोक म्हणजे काय होते तर विस्तृत शब्दात सांगणे. ओके. सो याचं सेंटेन्स बघून घेऊया आपण. एक्झाम्पल काय घेतलेलं आहे त्या एक्झाम्पल वरनं तुम्हाला आणखी कळेल. सो आय डोंट नीड एव्हरी डिटेल ऑफ द इव्हेंट, जस्ट टेल मी अबाउट इट इन ब्रॉड ब्रश स्ट्रोक. म्हणजेच मला कार्यक्रमाची जे प्रत्येक इव्हेंट आहे, प्रत्येक तपशील आहे,
ते नका सांगू, त्याची आवश्यकता नाही आहे. फक्त काय सांगा की त्याबद्दलचे जे हे आहे विस्तृत शब्द त्याबद्दल सांगा, असं या एक्झाम्पल मध्ये म्हटलेलं आहे. जे कार्यक्रम आहे त्याच्या इव्हेंट बद्दल मला ऐकायची आवश्यकता नाही आहे, फक्त तुम्ही विस्तृतपणे जे पण आहे ते सांगा असं म्हटलेलं आहे या सेंटेन्स मध्ये. सो ब्रॉड स्ट्रोक म्हणजे काय होते, विस्तृत शब्दात सांगणे किंवा विस्तृतपणे सांगणे. नेक्स्ट आहे ब्राउनी पॉइंट्स. ब्राउनी पॉइंट्सचं काय मीनिंग आहे तर इफ यू ट्राय टू अर्न ब्राउनी पॉइंट्स विथ समवन यू डू थिंग्स यू नो विल प्लीज देम. म्हणजेच काय तर एखाद्या चांगल्या कामासाठी किंवा कृतीसाठी मिळणारे कौतुक किंवा प्रशंसा त्याला काय म्हटलं जातं, ब्राउनी पॉइंट्स. म्हणजेच आपण इफ यू ट्राय टू अर्न, जर आपल्याला ब्राउनी पॉइंट्स अर्न करायचे आहे तर कोणाकडनं तर काय करू म्हणते आपण की यू डू थिंग्स यू नो विल प्लीज देम. म्हणजेच त्यांना ते आवडत असेल तर आपण ते करू आणि त्यांच्याकडनं ते ब्राउनी पॉइंट्स मिळवू. याचा अर्थ काय होतो की एखाद्या चांगल्या कामासाठी किंवा कृतीसाठी मिळणारे जर कौतुक किंवा प्रशंसा असते त्याला ब्राउनी पॉइंट्स असं म्हटलं जातं. ओके, सो हे आहेत आपले आजचे इडियम्स अँड फ्रेजेस. आपण वर्ड्स बघितलेले आहे. एकदा तुम्ही यांचे सिनोनिम्स आणि अँटोनिम्स परत एकदा वाचून घ्या, मराठीचे मीनिंग्स परत एकदा वाचून घ्या आणि परत जे अपकमिंग एक्झाम्स आहे त्यांच्याकरता सुद्धा प्रिपेअर करत चला आणि सगळे वर्ड्स, वोकॅब्युलरीचे वर्ड्स आणि बाकीचे पण जे सब्जेक्ट्स आहेत त्यांच्याबद्दल वाचत चला. अँड ऑल द बेस्ट ऑल ऑफ यू अँड थँक्यू.